आज आपण पाहणार आहोत मिसळ पाव कशी बनवायची। मस्त अशी झणझणीत तिखट तर्रीदार मिसळ पाव घरच्या घरी कसं बनवता येईल ते पाहणार आहोत। कोल्हापूरची मिसळ पाव, नाशिकची मिसळ पाव जशी प्रसिद्ध आहे तशीच अगदी आपण घरी बनवणार आहोत। बघा मस्त असा कट आलेला आहे वरती आणि खाण्याला एकदम अप्रतिम लागते आणि साध्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यासाठी आधी आपल्याला लागणार आहे चटणी। तर त्यासाठी पॅनमध्ये आपण घेणार आहोत 2 चमचे तेल, सोबतच एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, एक काळी वेलची घालायची आपल्याला आणि 2 लवंगा घालते मी। गरम मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो। सोबतच 7 ते 8 काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत आणि एक तेजपत्ता ना तोडून घालायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा मसाले आपण भाजू तेव्हा त्या पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे थोडंसं तोडून घालायचं आहे। हलकंसं आपण याला परतून घेणार आहोत, एकदम मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवली आहे। आणि आता यामध्ये घालायचं आहे एक कांदा। तर इथे एक कांदा मी असा लांबट कापून घेतलेला, रफली कापून घ्यायचा आपल्याला आणि तोही आता आपण तेलामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे। आणि ही चटणी बनवून तुम्ही जर मिसळ पाव बनवलात ना तर चवीला एकदम अप्रतिम लागणार आहे। अगदी ही चटणी महिनाभर कशी टिकून ठेवायची, त्यासाठी कसं बनवायची याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही ही चटणी बनवून ठेवलात की कुठल्याही तुम्हाला रश्श्याच्या भाज्या बनवायच्या असतील तर तुम्ही झटपट बनवू शकता आणि अगदी एकदा बनवलात ना महिनाभर टिकून राहतं आणि खरंच रश्श्यावाल्या भाज्या एवढ्या चविष्ट लागतात। आता कांदा आपला थोडासा हलकासा भाजून झालेला आहे, बघा थोडासा गुलाबीसर झालेला आहे। त्यानंतर यामध्ये ना अर्धा कप मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते घातलेलं। तर खोबरं आधी घालायचं नाही, कारण खोबरं लगेचच भाजतं, त्यामुळे थोडंसं कांदा आपला लालसर झाल्यानंतरच खोबरं घालायचं। आता कांद्याबरोबर खोबरंही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत, म्हणजे कांद्यामध्ये जी थोडीशी काय कसर असेल तीही खोबऱ्याबरोबर भाजली जाईल, म्हणून थोडं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता बघा कांदाही मस्त भाजला गेला आणि खोबरंही लाल झालेलं आहे। तर थंड करून आपण याला मिक्सरमधून बारीक एकदम वाटून घेऊ। तर चटणी आपली वाटून झालेली आहे। तर आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा आता जिरं घातलेलं आहे। आपण आता मिसळ बनवायला घेतलेली आहे। तर जिरं थोडंसं तडकलं की यामध्ये घालायचे आलं लसूण पेस्ट आणि हा आलं लसूण पेस्ट आपण पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। ही तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुम्हाला नाही घालायचं, ते जेव्हा आपण चटणी बनवली त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट तुम्ही घालू शकता, पण ही अशी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे चव छान लागते। तर आता एक मोठा टोमॅटो ना मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे, किंवा मग तुम्ही किसणीवर किसूनही घेऊ शकता। तर अशी पेस्ट करून घातल्यामुळे त्याचं कसं जे आपण मिसळ बनवणार त्याला छान असं तर्री असं थिकनेस येतो आणि टेस्टही छान येते, त्यामुळे मी अशी पेस्ट करून घालते। तुम्हाला जर पेस्ट करून नसेल घालायची तर एकदम बारीक कट करून घातलात तरी चालेल। आता टोमॅटोचाही पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटोही आपला चांगला शिजला आहे। त्यानंतर आपण यामध्ये जी कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट करून ठेवली होती चटणी ती घालायची आहे आणि ती आता मस्त अशी तेलावरती मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे। जेवढं तुम्ही व्यवस्थित मिश्रण तुम्ही शिजवून घ्याल तेवढीच आपली जी आहे मिसळ छान टेस्टी होणार आहे। त्यामुळे एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे मिक्स करत राहायचं आहे आणि मस्त असं थोडंसं ना त्याला असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तर बघा साईडने थोडंसं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मसाले ॲड करूया। तर पाव चमचा मी हळद घेतली आणि सोबतच 1.5 चमचा मोठा भरून लाल मिरची पावडर घातली। ही थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी 1.5 चमचा घातला आहे। आता तुमच्याकडे मिरची पावडर जी आहे ती कितपत तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। तर यामुळे काय मस्त असं झणझणीत तिखट अशी आपली मिसळ तयार होणार आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा घातलेला आहे। तर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर मग तुम्ही थोडंसं ना लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी केलात तरी चालेल। आता मसालेही आपले चांगले भाजले गेलेले आहेत। तर यामध्ये आता घालूया मटकी। तर इथे मी 200 ग्राम मटकी ना कुकरमध्ये अशी मस्त अशी 2 शिट्या काढून शिजवून घेतलेली आहे। एकदम ही ओव्हर कुक करायची नाही आहे, फक्त 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि आता ही मटकी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर तुम्हाला फक्त मटकी नसेल घालायची तर तुम्ही मिक्स कडधान्य घेतलं तरी चालेल, पण नुसत्या मटकीची उसळ खूपच छान लागते मिसळ, त्यामुळे मग मी मटकीच घेतलेली आहे। माझ्या घरी मुलांना वगैरे मटकीचीच मिसळ आवडते, म्हणून मी फक्त मटकीचाच वापर केलेला आहे। आता मटकी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया। तर थोडंसं ना पाणी कोमट करून घ्यायचं आणि ते मी इथे 2 कप पाणी घालते।
कोमट पाणी घातल्यामुळे काय होतं, जी तर्री असते ना ती खूप छान येते. म्हणून मी 2 कप असं थोडंसं हलकंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते घातलेलं आहे. आता बघा मस्त अशी तर्री आलेली बघा, दिसायला किती सुंदर दिसते. कलर बघा किती छान आलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. सोबतच आता इथे आपण अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालतोय. जास्त नाही घालायचा, अर्धा चमचाच घालते मी. कारण आपण जी चटणी बनवली होती त्यावेळेस पण गरम मसाल्याचा वापर केला होता थोडा. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून आपण याला चांगलं 4 ते 5 मिनटं मस्त अशी उकळी आणूया. एकदम मीडियम फ्लेमवरती छान असं उकळून घ्यायचे, म्हणजे मटकीमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरेल. त्यामुळे चांगली उकळी काढून घ्यायची. 4-5 मिनटं मस्त अशी उकळी आली ना की आपली मिसळ गरमागरम तयार आहे. तर बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्की बनवा झटपट. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही आता आपली मिसळ तयार झाली. आता आपण मिसळबरोबर लागणारी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घातलेला आहे. सोबतच राई तडकली का अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता राई आणि जिरं व्यवस्थित आपल्याला तडकेपर्यंत चांगलं मिक्स भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूया कढीपत्ता. तर साधारण 7-8 कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहे. आता तुम्हाला बटाट्याची भाजी नसेल वापरायची तरी चालेल, तुम्ही असंच ही मिसळ खाऊ शकता. एक हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. आता मिरची आपण थोडी हलकी फ्राय होईपर्यंत मिक्स करून घेऊया. तर मिरची आपली मस्त बघा अशी फ्राय झालेली आहे. तर यामध्ये घालू एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट. आता तुम्हाला आलं लसूण पेस्ट नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल, कारण आपण मिसळमध्येही आलं लसूण पेस्ट घातलेले आहे. पण ही बटाट्याच्या भाजीमध्ये घातली ना तर चव एकदम अप्रतिम लागते. आता आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. आता यामध्येच आपण घालणार आहोत पाव चमचा एवढी हळद. आता तेलामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं, त्याचा कच्चेपणा जातो आणि मग बटाट्यांना व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखी हळद लागते. त्यामुळे मी तेलामध्ये मिक्स करूनच घालते हळद. आता बटाट्यांना हे 2-3 बटाटे तुम्ही उकडून घेऊ शकता. तर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे होते म्हणून 4 बटाटे घेतलेले आहेत. मिक्स करून आता यामध्ये घालूया मीठ आणि परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून हिरवी कोथिंबीर घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट 5 मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला एकदम मिसळबरोबर खाली ना अप्रतिम लागते. तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर बटाट्याची भाजी आता थोडीशी ना हलकं स्मॅश करून घेऊया, म्हणजे मिसळ जेव्हा आपण ताटामध्ये भाजी वाढू तेव्हा व्यवस्थित मिक्स होईल त्यामध्ये. तर ही मस्त अशी गरमागरम आपली मिसळ आणि बटाट्याची भाजी ही तयार आहे. तर आता आपण मिसळ प्लेटिंग करायला घेऊया. तर पहिली बटाट्याची भाजी घालायची आहे प्लेटमध्ये. आता भाजी तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता. आता ही भाजीचे तुम्ही बटाटे वडे बनवूनही तुम्ही यामध्ये सर्व करू शकता. पण मी फक्त भाजी घातलेली. आता मटकी मी काढून घेतलेली आहे. भाजी घातल्यानंतर फक्त मटकी वरून काढून घेतलेली आहे मी आणि थोडंसंच तरी घेतलेली आहे, जास्त नाही. आणि वरून आता आपण घालूया फरसाण. मिक्स फरसाण इथं मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतं. फरसाणमुळे मिसळची जी ना टेस्ट अप्रतिम लागते. तर तुम्ही या पद्धतीने करूनच बघा. कुठेही हॉटेलमध्ये वगैरे खायला घेतलं तरी ते मिसळ देतात. मिसळबरोबर फरसाण असतंच. वरून बारीक चिरलेला एकदम कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. आता इथे वरून आपण थोडीशी जी मिसळची तरी आहे ती घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर परत घालूया. थोडंसं हलकंसं लुक खूप सुंदर दिसतो. सोबतच इथे लिंबू तुम्ही वरून पिळून घेऊ शकता आणि बारीक चिरलेला कांदा. सोबतच आता आपण हे पाव एकदम अप्रतिम बेत आहे, पोटभरीचं बेत आहे. एक मिसळ पाव खाल्ल्यानंतर अजिबात जेवणाची भूक लागणार एवढं चवीला अप्रतिम लागतं. आणि वाटीमध्ये तुम्ही असं मिसळ सर्व करा. एकदम जसं हॉटेलमध्ये वगैरे सर्व केलं जातं तसंच आपण इथे सर्व केलेलं आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही पाहता येईल या छान छान रेसिपी.